मी दयरकर बाबा आणि या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पिंपले सर यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. मला इथं येण्याचं योग लाभलं ते आमचे अरुण ताता यांनी मला सांगितलं की आमचं ज्येष्ठ नागरिकांचं सत्काराचा कार्यक्रम आहे, त्यासाठी तू वेळ काढून एक अर्धा एक तासासाठी ये. तर मी बाहेर चाललेलो, पण मी वेळ काढून, काका मला कधी बोलले नाही का कुठल्या तरी कार्यक्रमासाठी असं वेळ काढून या. मी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला वेळ काढून आलो, कारण हा जो कार्यक्रम होता हा ज्येष्ठ नागरिकांचे, माझे आजोबा माझ्यातून निघून गेलेत, माझे बाबासुद्धा निघून गेले, पण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद लाभेल म्हणून मी या कार्यक्रमाला आलो. मला तुमच्यातून जी स्थिती आज दिसते की तुम्ही आनंदी आणि हसमुख आहात, असेच आनंदी राहा, कारण येत्या काळात तुम्ही जे चांगलं काहीतरी पेरलेलं आहे त्याचं सुखरूप म्हणून तुम्हाला हे चांगलं आयुष्य लाभलेलं आहे. कारण या देशामध्ये, या राज्यामध्ये असू दे किंवा पूर्ण पृथ्वीसृष्टीवर असू दे, एवढे संकट आले सुद्धा तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघून आज कुठेतरी सुखरूप आहात, हीच मोठी गोष्ट आहे. तुमचा आशीर्वाद मला लाभेल एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. ना येत्या काळात माझ्याजवळनं जे जे काही शक्य होईल, माझं वय आज 34 वर्ष आहे, मी खूप काही तुमच्यासाठी करू शकतो, म्हणून मी सांगतोय की येत्या काळात माझ्याजवळनं जे जे शक्य होईल मी ते तुमच्यासाठी करण्याचं योग लाभेल, अशी मला संधी पिंपले सर देतील यासाठी मी त्यांना विनंती करेन आणि मी तुमच्या पाठीमागे सदैव उभं राहीन, एवढीच मी तुम्हाला आश्वासन देतो. जय हिंद, जय भीम. खूप छान. ही तरुण पिढीसुद्धा आपल्याला सहकार्य करणार आहे. त्यांनी एक खूप छान गोष्ट म्हटली, इथे मला आवडली, की ही पिढी जी आहे आता आपली,